विचार करा एका अशा देशाचा जिथे मुलांच्या खेळण्या बागडण्याचा आवाज आता हळूहळू शांत होतोय, जिथे शाळा ओस पडत आहेत आणि शहरांच्या शहरं रिकामी होत आहेत. नाही, हे कुठल्या सायन्स फिक्शन मूवीचं वर्णन नाहीये, तर हे आहे दक्षिण कोरियाचे एक वास्तव जे वेगाने त्यांच्या दारावर येऊन धडकलं आहे. चला तर मग आज आपण या देशाच्या शांत पतनाची गोष्ट समजून घेऊया. हे वाक्य बघा, हे फक्त एक भाकीत नाही, तर हा एक धोक्याचा इशारा आहे. असं समजा की दक्षिण कोरिया एका अशा ट्रेनमध्ये बसलाय जिचं शेवटचं स्टेशन निश्चित आहे आणि ती ट्रेन आता सुसाट वेगाने धावतीये. तर मग चला एक क्षण आपण थेट 2060 सालातच जाऊया आणि बघूया की हे जे संकट आहे ते तिथल्या लोकांच्या रोजच्या आयुष्यात नेमकं कसं दिसेल. डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. रस्ते एकदम शांत आहेत कारण खेळायला लहान मुलं नाहीत. शहरांच्या शहरं ओसाड पडली आहेत कारण तरुण पिढी तिथे राहिलेलीच नाही. देशातली जवळजवळ अर्धी लोकसंख्या 60च्या पुढची आहे आणि मोजक्याच तरुण लोकांच्या खांद्यावर अख्खा देश आणि त्याची अर्थव्यवस्था चालवण्याचं ओझं आहे. बालवाड्या आणि शाळा तर कधीच बंद पडल्या आहेत. हे संकट एका वेगवान ट्रेनसारखं आहे, नाही का? सुरुवातीला तिचा आवाज खूप दुरून अस्पष्टपणे येतो, पण आपण त्याकडे लक्ष देण्याआधीच ती अचानक आपल्यासमोर येऊन उभी टाकते. दक्षिण कोरियालाही धडक बसणार हे आता जवळजवळ निश्चित आहे. भविष्याची ही झलक पाहून थोडा धक्का बसला असेल, बरोबर? पण हे सगळं नक्की का घडतंय? चला, आता आपण त्या आकड्यांकडे वळूया जे या संकटामागची खरी कहाणी आपल्याला सांगतात. ही घसरण किती प्रचंड आणि किती वेगाने झालीये हे बघून खरंच आश्चर्य वाटतं. 1950च्या दशकात जिथे कोरियन स्त्री सरासरी 6 मुलांना जन्म देत होती, तिथे आज हाच आकडा फक्त 0.68 वर येऊन पोचला आहे. हा मानवी इतिहासातला कोणत्याही देशातील आत्तापर्यंतचा सगळ्यात कमी प्रजनन दर आहे. जगातले इतर देशही या समस्येचा सामना करत आहेत, पण दक्षिण कोरियाची परिस्थिती तर खूपच जास्त गंभीर आहे. अगदीच्या जपानला आपण नेहमी वृद्ध लोकांचा देश म्हणतो, तिथला प्रजनन दर सुद्धा दक्षिण कोरियापेक्षा जास्त आहे. खरं तर जगात दुसरा असा कुठलाही देश नाहीये जिथे लोकसंख्या इतक्या भयानक वेगाने कमी होत आहे. पण या 0.68 आकड्याचा खरा अर्थ काय होतो माहितीये? सोप्या भाषेत सांगायचं तर जर हाच दर कायम राहिला तर आजचे 100 दक्षिण कोरियन लोक मिळून फक्त 36 मुलांना जन्म देतील, त्यांची पुढची पिढी फक्त 13 मुलांना जन्म देईल आणि त्यानंतरची पिढी फक्त 5, म्हणजे अक्षरशः 4 पिढ्यांमध्ये 100 लोकांची संख्या कमी होऊन फक्त 5 वर येईल. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या देशांनी इतकी अविश्वसनीय आर्थिक प्रगती केली, त्या दक्षिण कोरियावर ही वेळ का आली? चला, यामागची सामाजिक आणि आर्थिक कारणं जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे बघा, हे काही एका कारणामुळे झालेलं नाही. हे आहे अनेक गोष्टींनी मिळून तयार झालेलं एक भयंकर वादळ. नोकरी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रचंड स्पर्धा, दिवसाचे 18 तास काम करण्याची संस्कृती, मुलांच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा अवाढव्य खर्च आणि घरांच्या किमती तर विचारूच नका, त्या गगनाला भिडल्या आहेत. या सगळ्या ओझाखाली तिथली तरुण पिढी इतकी दबून गेली आहे की त्यांना कुटुंब सुरू करणं हे एक अशक्य आव्हान वाटते. आपलं स्वतःचं एक घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, बरोबर? पण दक्षिण कोरियात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका सामान्य माणसाला आपल्या पगाराची तब्बल 20 वर्ष लागतात. विचार करा. या एकाच आकड्यावरून तिथल्या आर्थिक परिस्थितीची आणि तरुणांवर असलेल्या दबावाची आपल्याला कल्पना येऊ शकते. एका कोरियन तरुणाचे हे वाक्य ऐका. यातून त्या पिढीची हतबलता आणि निराशा किती खोलवर गेली आहे हे स्पष्ट दिसतं. त्यांच्यासाठी लग्न आणि कुटुंब हे आता जबाबदारी नाही तर एक प्रकारचा त्याग बनला आहे. आयुष्यातला आनंद नाही तर एक ओझं वाटू लागलं आहे. पण ही लोकसंख्या कमी होण्याचे परिणाम किती दूरगामी आणि गंभीर असू शकतात. चला आता पाहूया की याचा देशाची अर्थव्यवस्था, समाज आणि सुरक्षेवर नेमका काय परिणाम होणार आहे. याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फटका बसेल तो म्हणजे पेन्शन सिस्टीमला. आज जिथे 4 तरुण कामगार मिळून एका निवृत्त व्यक्तीच्या पेन्शनचा खर्च उचलतात, तिथे 2060 सालापर्यंत एका निवृत्त व्यक्तीसाठी एक कामगारही उरणार नाही. विचार करा, काय अवस्था होईल त्या देशाची. संपूर्ण पेन्शन व्यवस्था अक्षरशः कोसळून पडेल. आणि 2070 पर्यंत दक्षिण कोरियाचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. देशात काम करणाऱ्या तरुण लोकांपेक्षा जास्त संख्या असेल ती ज्येष्ठ नागरिकांची. या बदलामुळे देशाचं संपूर्ण सामाजिक आणि राजकीय चित्रच पालटून जाईल. याच परिस्थितीला वृद्ध सत्ता म्हणतात, म्हणजे वृद्धांनी चालवलेला समाज.
जेव्हा मतदारसंख्येत ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त होते तेव्हा साहजिकच ते अशाच नेत्यांना आणि धोरणांना मत देतात जे त्यांच्या फायद्याचे असतील. याचा परिणाम असा होतो की तरुणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्यावरचा आर्थिक भार आणखी वाढतो आणि ते कुटुंब सुरू करण्यापासून अजूनच दूर जातात. हे एक कधीही न संपणारं दुष्टचक्र आहे. याचे परिणाम तर सर्वच दूर दिसतील. अर्थव्यवस्था कायमच्या मंदीत जाईल. ज्या पिढीने के-पॉप आणि कोरियन ड्रामाच्या माध्यमातून संपूर्ण जगावर आपली सांस्कृतिक छाप पाडली, ती पिढीच नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. आणि सर्वात धोकादायक म्हणजे उत्तरेकडील कट्टर शत्रूच्या तुलनेत देशाची लष्करी ताकद खूपच जास्त कमकुवत होईल. मग यावर काहीच उपाय नाही का? सरकारने काही प्रयत्न केले नाहीत का? चला आता हे पाहूयात की सरकारने केलेल्या प्रयत्नांना नेमकं किती यश आलं. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण दक्षिण कोरियन सरकारने लोकांना जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आत्तापर्यंत $280 अब्ज पेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. ही एक प्रचंड अवाढव्य रक्कम आहे. सरकारने अनेक उपाययोजना केल्या. नवीन बालकांना थेट पैसे देण्यापासून ते टॅक्समध्ये सूट देण्यापर्यंत आणि तरुणांसाठी लग्नाचे मेळावे आयोजित करण्यापर्यंत अनेक प्रयत्न केले गेले आहेत. वरवर पाहिलं तर हे उपाय अगदी योग्य वाटतात. पण सत्य हे आहे की इतका पैसा पाण्यात घालूनही प्रजनन दर कमीच होत गेला. एका सर्वेक्षणात तर 90% लोकांनी ही धोरणं पूर्णपणे अयशस्वी असल्याचं म्हटलंय. आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे. सरकारने फक्त वरवरच्या मलमपट्टीवर खर्च केला, पण तरुणांना आतून पोखरणाऱ्या मूळ सामाजिक आणि आर्थिक जखमांवर कोणताही उपाय केला नाही. आणि हेच आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. दक्षिण कोरियाने प्रचंड गरिबीतून बाहेर पडून जगातील एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याचा चमत्कार घडवला, हे खरंय. पण जर तो वारसा पुढे नेण्यासाठी, त्या प्रगतीचा उपभोग घेण्यासाठी पुढची पिढीच नसेल, तर त्या चमत्काराची किंमत काय? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज फक्त दक्षिण कोरियालाच नाही, तर उद्या कदाचित संपूर्ण जगाला शोधावं लागणार आहे.